कोल्हापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय मंडलिकांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध पाहायला मिळतोय। चंदगडमधील भाजप नेते संग्राम कुपेकरांचा मंडलिकांना विरोध आहे। संजय मंडलिकांना उमेदवारी देऊ नका, कुपेकरांनी फडणवीसांना हे आवाहन केलेलं आहे। कोल्हापूरच्या जागेवरनं शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये आपल्याला घमासान पाहायला मिळतंय। कोल्हापूरच्या उमेदवारीवरनं महायुतीमध्ये वाद निर्माण झालाय। शिंदेंची शिवसेना आणि भाजप आता आमने सामने आल्याचं चित्र आहे। देवेंद्र साहेबांच्या संपर्कात, एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात एक आमची कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती आहे, साहेब आत्ताचा विद्यमान खासदार तेवढा आम्हाला देऊ नका। मागच्या वेळेला तर आम्ही पाठिंबा दिला आणि फार मोठी चूक केली, आम्ही दोघं पुढे गेलो, म्हणजे ही आमची चूकच झाली। धनंजय माडकांच्या विरोधात प्रचार अर्थात त्यावेळेचा दगाफटका झाला तर आमच्या डोक्यात खापर फुटणार आहे की भाजपनं काम केलं नाही गडहिंग्लज तालुक्यातलं। त्यामुळे आता तुम्ही रात्री फोन लावा आणि आमच्या ह्या सगळ्या पूर्व भागातल्या हलकर्णी मूल परिसरातल्या आणि ह्या परिसरातल्या लोकांच्या भावनाच भारतीय जनता पार्टीच्या की विद्यमान खासदार तेवढा आम्हाला नको। हसूर संपूरमध्ये विद्यमान खासदार किती वेळा आले 5 वर्षात मतदान मागायला एकदा नाही। संदीप आता तुम्ही सरपंच आहे, तुमच्या गावात किती वेळा आले खरं सांगायचं नाही आले। आणि याचविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत। शेखर, कुपेकरांचा मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध आणि स्वाभाविकपणे त्यामुळे आता महायुतीमध्ये हा वाद निर्माण होताना दिसतोय, काय नेमकं झालंय? गुरु, आपल्याला माहित आहे 2 दिवसांपूर्वीच संजय मंडलिक यांनी सुद्धा कोल्हापूर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात मेळावा घेतला होता आणि आपण या ठिकाणी उमेदवार असेल असं स्पष्ट त्या ठिकाणी मत व्यक्त केलं होतं। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून संजय मंडलिक जे विद्यमान खासदार आहेत त्यांचा जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये खूपच कमी संपर्क आहे असं बोललं जात होतं आणि म्हणूनच त्यांची या ठिकाणी उमेदवारी नाकारली जाईल अशी शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात होती। मात्र आता भाजपच्या नेत्यांकडूनच त्यांच्या उमेदवारीला जाहीरपणे विरोध होताना पाहायला मिळतोय। आता आपण पाहिलं की चंदगडमधील भाजपचे नेते संग्राम कुपेकर यांनीच संजय मंडलिक यांच्या उमेदवारीला विरोध जो आहे तो केलेला आहे। एका मेळाव्यामध्ये, एक बैठकीमध्ये त्यांनी जाहीरपणे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे, आम्हाला विद्यमान खासदार नको अशा पद्धतीचे त्यांनी वक्तव्य केले आहे। शिवाय जर या पुढच्या निवडणुकीमध्ये काही दगाफटका झाला तर त्याचं खापर भाजपवरतीच फुटणार आहे। त्यामुळं ह्या उमेदवारी संदर्भात वरिष्ठांनी निर्णय घ्यावा या संदर्भातली मागणी सुद्धा या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी केली। त्यामुळं नक्कीच एकीकडे अजून बरोबर, त्यामुळे आता शेखर हा सगळा जो वाद आहे नव्यानं उफाळून आलेला तो आता पक्षश्रेष्ठी कसा वेळीच थांबवतात थोपवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।